चड्डी गँगनंतर आता आली आहे पोरींची चादर गँग. जळगाव शहरात चादर गँगचा धुमाकूळ, तरुणींचाही समावेश. एका रात्रीत 4 शाळा लुटल्या. जळगाव शहरात तरुणींचा सहभाग असलेल्या चादर गँगने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे या गँगने शाळांना लक्ष्य करत एकाच रात्री 4 शाळांमधून 2 लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे. सावखेडा शिवारातील 4 शाळांमध्ये या गँगने चोरी करून विद्यार्थ्यांची फी व शिष्यवृत्तीच्या परीक्षेची रक्कम लांबवली असून या प्रकरणी या गँगविरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या वर्धमान CBSE इंग्लिश मीडियम स्कूल, GH रायसोनी पब्लिक स्कूल, गुरुकुल किड्स व शानबाग विद्यालय या शाळांना एकाच रात्री चादर गँगने चोरी केली आहे. विशेष म्हणजे यातील काही शाळांमध्ये सुरक्षारक्षक असतानाही शाळेत प्रवेश करून शाळेतील रोख रक्कम या चादर गँगने लंपास केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाळा व परिसरात पाहणी करून शाळेतील CCTV कॅमेरे तपासले. यावेळी वर्धमान CBSE इंग्लिश मीडियम स्कूल व गुरुकुल किड्स या शाळेमधील CCTV कॅमेऱ्यामध्ये ही टोळी कैद झाली असून तोंडाला स्कार्फ बांधून अंगावर चादर ओढून 4 जणांची टोळी चोरी करताना CCTVमध्ये दिसत आहे. या CCTV फुटेजवरून पोलिसांनी तपासणी केली असता या 4 जणांच्या टोळीमध्ये 3 तरुणी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. राज्यात काही शहरांमध्ये कोयता गँग, स्प्रे गँग, चड्डी गँग अशा गँगमार्फत दहशत निर्माण करून दरोडा, चोऱ्या, लूटमार करण्यासारख्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र आता जळगावमध्ये चादर गँगचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. या गँगमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या गँगमध्ये तरुणींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तरुणींनाही गुन्हेगारीची कीड लागल्याचे समोर येत आहे. जळगाव शहरात ऑगस्ट महिन्यामध्ये रायसोनी नगर परिसरात चड्डी गँगने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता या चादर गँगने धुमाकूळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. CCTVमध्ये कैद झालेल्या या गँगचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. सावखेडा शिवारात शहरापासून लांब असल्याने या चादर गँगने या परिसरातील शाळांना लक्ष्य केले आहे. रात्रीच्या सुमारास शाळांमध्ये प्रवेश करणे व चोरी करणे शहरी भागापेक्षा सोयीस्कर असल्याने या गँगकडून शाळांना लक्ष्य केल्याचा संशय हा व्यक्त केला जात आहे. तर काही शाळांमध्ये सुरक्षारक्षक असतानाही चादर गँगने शाळांमध्ये प्रवेश करत चोरी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.